ज्या दिवशी स्थायी समितीचं इलेक्शन होतं त्याच्या 3 दिवस अगोदरपासून आमचे 5 सदस्य आमच्याकडे होतेच. परंतु भारतीय जनता पार्टी 4 सदस्य असल्या कारणाने आम्ही त्यांना अनेक वेळा रिक्वेस्ट केली. गटनेते संतोष शेट्टी जे असतील किंवा आमदार महेशजी चौगुले असतील यांच्याकडे आम्ही त्या दरम्यान 2 ते 3 बैठका घेतलेल्या आहेत. परंतु त्यांना शिवसेनेला सहकार्य करायला नव्हतं. मग नंतर आम्ही त्यांच्याकडे असा मुद्दा उपस्थित केला की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तुमचे 4 आणि आमचे 5, 9 आपण स्थायी समितीवर इलेक्शन घेऊया. त्या मुद्द्याला त्यांनी नकार दिल्यानंतर आपण गेली महापौरची निवडणूक बघितलीच आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे सेक्युलर फ्रंट आघाडीला सपोर्ट करायचा असल्या कारणाने त्यांनी ते तटस्थ राहून सपोर्ट केलेला आहे. आणि भिवंडीतील जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा प्रकार काय आहे. आणि त्यांनी जे आमच्यावर आरोप केले कोणी आले नाही, डायरेक्ट नाव घेऊन सांगितले शिंदे गटाचे लोक आले नाही, तर मी आणि मदन बुवा नाईक साहेब आम्ही दोघांनी फार प्रयत्न केले होते त्यांच्याशी, तर तुमचा तरी बनवा की आमचा तरी बनवतो. परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे सेक्युलर फ्रंटचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे सभापती झाले. तसं एकदम सोपं गणित होतं शिवसेना बीजेपीसाठी. परंतु त्याला नकारून त्यांनी महापौरच्या निवडणुकीची हे केलं होतं, तीच पुन्हा केलेलं आहे.